जातात हे प्रत्यंतर केंद्रातून राज्यातून आलेले आहेत। कारवाया तशाच केल्या जातात, ती स्ट्रॅटेजी सगळीकडे वापरली जाते। ज्यावेळेला अति झालं, नाईलाज झाल्यानंतर मी एसपी पासून सगळ्यांना कल्पना दिलेल्या आहेत, तरी यावेळेला अति झालं, नाईलाज झाल्यानंतर मी रस्त्यावर उतरणार। मी ज्यावर रस्त्यावर उतरेल तेव्हा पुराव्यासाठी उतरेन आणि त्यावेळेला मी पुराव्यासाठी उतरेन, मग तिथं मी माघार घेणार नाही। शशिकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून, पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना, माझ्या कार्यकर्ते असेल, माझ्यावर प्रेम करणारी जनता असेल, त्यांना दबाव टाकून जबरदस्ती पक्षप्रवेश करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली जाते आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलवले। खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, परंतु तो निर्णय घेत असताना गेल्या काही महिन्यापासून मी पाहतोय की काही लोकांना जबरदस्ती पोलिसांची धमकी देऊ, त्याचबरोबर प्रशासनाच्या काहीतरी चौकशा मागे लागून तुम्ही आमच्याकडे आला नाही तर कारवाई करू। काही लोकांना आमिष दाखवली जातात, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत। ज्यांना जायचं त्यांनी जावं, त्याच्यावर माझं काय हरकत नाही। एखादा माणूस गेला, विकास कामं करायला मागवलं, बोलवलं की त्याला लगेच त्यांच्या गळ्यामध्ये लगेच तिथं स्कार्फ टाकला जातो, प्रवेश दिला म्हणून जाहीर केलं जातं। एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती आला तरी बाकीचे जुने कार्यकर्त्यांकडून फार मोठ्या प्रमाणात भगदाड पडला असं दाखवलं जातं। माझा आज जो विषय आहे तो पोलीस डिपार्टमेंटवर आहे। पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणाच्या सरकारची किंवा एखाद्या आमदाराची असलेल्या कार्यकर्ते म्हणून काम करतायत का, हा माझा आरोप आहे। जर तुम्हाला नियम सर्वांना सारखा लावायचा असेल तर तो सर्वांना सारखा नियम लावायला पाहिजे। पण प्रत्येकाची विरोधकांची कुंडली काढायची आणि त्याच्या संदर्भामध्ये खोट्या कंप्लेंट दाखल करायला लावणे, त्याचबरोबर खोट्या कंप्लेंट दाखल करत असताना त्या ठिकाणच्या असलेल्या नियमामध्ये त्यांना फक्त काही लोकांना टार्गेट करून कारवाई करायला लावणे, असे सर्रास प्रकार गेल्या महिन्याभरापासून चालू आहे। एखादं गाव माझ्याकडे पूर्ण आलं की त्या गावातल्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना तिथेच अशा पद्धतीने, म्हणजे काल असं आहे की एक घटना अशी घडली की एकाच गावामध्ये माझ्या 2 कार्यकर्त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली। पोलीस एवढे तत्पर झालेत, त्यांचं मी स्वागत करतो, परंतु मी इशारा देतोय की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरी आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या आणि ह्याच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न जर होत असेल, नियम करायचा असेल तर सर्वांना सारखा करा, नियम करायचा असेल तर नियमावली सर्वांना सारख्याप्रमाणे कारवाई करावी। अरे काही लोकांना तुला तडीपार करतो, तुला मोका लावतो, मग तू माझ्याकडे ये, पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला लावतात, मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे। आणि पोलीस सरळ सांगतात की त्या ठिकाणी जावं आणि त्या अमुक आमदारांना भेटावं, अशा प्रकारची जर सूचना करत असतील तर मी गणपतीनंतर रस्त्यावर उतरणार आहे आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्या विरोधात 100% आवाज उठवून मी त्या विरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचं मांडायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करणार।